गणेश उत्सव में अब कुछ ही दिन बाकी हैं और इसी को ध्यान में रखते हुए अकोला जिले के सार्वजनिक गणेश उत्सव मंडल की ओर से मंडल पदाधिकारी मोती सिंह मोहता के नेतृत्व में जिलाधिकारी अजीत कुंभार से भेंट कर व्यवस्थाओं को लेकर चर्चा की गई। गणेश उत्सव के मद्देनजर शहर व जिले भर में साफ सफाई, जल व्यवस्था, बिजली की सुविधा और सड़कों की हालत जैसे मुद्दों पर मंडल ने जिलाधिकारी से बातचीत की। खासकर शहर की सड़कों पर बने गड्ढे, बढ़ते अतिक्रमण और रोशनी की समस्याओं को तुरंत हल करने की मांग की गई। इसके साथ ही गणेश विसर्जन के लिए नदी के किनारे की दयनीय स्थिति पर भी चिंता जताई गई। गांधीग्राम, बालापुर, काटेपूर्णा जैसे प्रमुख विसर्जन स्थलों पर पर्याप्त व्यवस्था की मांग करते हुए मंडल ने सुझाव दिया कि विसर्जन के समय भीड़ को नियंत्रण करने, साफ सफाई और सुरक्षा की उचित व्यवस्था की जाए। इस चर्चा में जिलाधिकारी अजीत कुंभार ने सभी मुद्दों को गंभीरता से लिया और संबंधित विभागों को तुरंत आवश्यक कार्रवाई के आदेश देने का आश्वासन दिया। सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात यावर्षी 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या 11 दिवसाच्या काळामध्ये होणार आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा दरवर्षीप्रमाणे अगदी आनंद आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा होणार आहे आणि त्या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी व्हावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी रस्त्यामध्ये पडलेले खड्डे, लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, वाढलेले अतिक्रमण आणि गणेश विसर्जन करताना जे ठिकठिकाणी घाट आहेत त्या घाटाची झालेली दुर्व्यवस्था ते सर्व व्यवस्थित व्हावं आणि यावर्षी हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार 6 फुटापर्यंतचे गणपती फक्त त्या घाटामध्ये विसर्जित होतील, कृत्रिम घाटामध्ये। त्याच्या वरचे जे मोठे गणपती उंचीचे ते आपल्याला गांधीग्राम किंवा बाळापूर किंवा काटेपूर्णा इतर ठिकाणी न्यावं लागणार आहे। त्या ठिकाणची सुद्धा व्यवस्था व्हावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी सकारात्मक भूमिका घेऊन त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यानंतर पुढचं निवेदन जे आहे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब तसंच माननीय कमिशनर साहेब म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकोला यांना सुद्धा देण्यात येईल।